आप देख रहे हैं NMT न्यूज और आपको रखे सबसे आगे। पुलिस ने सोने की चेन लूटने वाले शातिर को पकड़कर 6 मामलों का किया खुलासा। नवी मुंबई रबाले में इन दिनों चेन लूटने की घटना दिन पर दिन बढ़ती जा रही है। ऐसा ही एक मामला संज्ञान में आया है, जो सीमा सुनील मिश्रा उम्र 57 वर्ष एरोली की रहने वाली है। अज्ञात व्यक्ति ने रिक्शा से आए और पूछा कि गणेश माणी कहाँ हैं, और अचानक महिला के गले में करीब 1 तोला सोना था, जिसको लुटेरों ने जबरदस्ती चेन खींचा। उपरोक्त प्रकरण की शिकायत महिला द्वारा रबाले पुलिस स्टेशन को किया, जिसको पुलिस ने तत्काल संज्ञान लेते हुए आईपीसी की धारा 394-34 के तहत मामला दर्ज किया। इसके अलावा रबाले पुलिस स्टेशन की सीमा में ऐसे 4 अन्य अपराध भी दर्ज किए गए थे। उक्त गंभीर अपराधों का पर्दाफाश करने के संबंध में पुलिस आयुक्त मिलिंद भारंबे, सह पुलिस आयुक्त संजय येनपुरे, अपर पुलिस आयुक्त अपराध दीपक साकोरे आदि ने अपराध का पर्दाफाश करने के निर्देश दिए थे। जब नवी मुंबई रूट के 80 सीसीटीवी फुटेज चेक किए गए तो पता चला कि आरोपियों ने वारदात में इस्तेमाल किए गए रिक्शा के पीछे बाएं माडगर्ड पर लाल पट्टी लगाई थी। तदनुसार आरोपी लगातार 3 दिनों से दीघा, चिंचपाड़ा, यादवनगर, साठेनगर और भीमनगर इलाके में पैदल और 2 पहिया वाहन से गश्त कर रहा था। भूषणबार रबाले MIDC के पास एक रिक्शा जिसके ऊपर लाल पट्टी लगी थी सीसीटीवी फुटेज में जाता दिखा तो उसका पीछा कर रोका गया। एक ड्राइवर और एक पुरुष यात्री पीछे बैठे दिखे। उक्त दोनों व्यक्तियों को पकड़कर थाने लाकर अपराध के संबंध में पूछताछ की गई तो अपराध स्वीकार करने पर पुलिस ने गिरफ्तार कर लिया। मजे की बात यह है कि चेन लूटने वालों ने पुलिस को बताया कि अपराध करने का विचार इंस्टाग्राम पर रील देखकर आया था। दिनांक 9 फेब्रुवारी रोजी महिला नामे सीमा मिश्रा या रबाळे पोलीस स्टेशनच्या हद्दीतल्या सह्याद्री अपार्टमेंट सेक्टर 17 ऐरोली येथे उभे असताना 2 जण रिक्षामधून आले। एक चालक होता आणि एक पॅसेंजर टाईप बसलेला, आणि पॅसेंजर टाईप बसलेल्याने त्यांना गणेश मंडी कुठं आहे असं विचारलं, आणि त्या विचारतानाच तिच्या जी गळ्यातली 1 तोळ्याची सोन्याची चेन बळजबरीने हिसकावून घेतली आणि त्या रिक्षामध्ये दोघंही बसून दोघंही फरार झाले होते। त्यामुळे पोलीस स्टेशन रबाळेला तसा गुन्हा दाखल झाला आणि त्यामध्ये सिनियर PI याच्या नेतृत्वाखाली PSI वनवे आणि त्यांच्या टीमने अगदी 2-4 दिवस रात्र मेहनत करून आजूबाजूचे घटनास्थळाचे, रोडचे सगळे CCTV तपासून आणि त्याचा व्यवस्थित कौशल्यपूर्ण तपास करून त्यामध्ये त्या रिक्षा त्यांच्या लक्षात आलं की रिक्षाच्या पाठीमागच्या साईडला डाव्या मडगाडवर एक लाल पट्टा दिसून आला होता। तर तो तेवढाच बरोबर त्याचा हे करून त्यांच्या सगळ्या येण्या जाण्याचा मार्ग आणि CCTV वगैरे चेक करून सतत त्या भागात कंटिन्यू पाळत ठेवून अशा रिक्षाचा कौशल्यपूर्ण तपास करून त्यांनी शोध लावला आणि रिक्षा आणि रिक्षाचे पॅसेंजरला रबाळे MIDC पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये त्यांनी पकडून मग त्यानंतर पोलीस स्टेशनला आणून सविस्तर चौकशी केली। त्यामध्ये तो रिक्षा चालक आणि त्याचा पॅसेंजर हे दोघांनी यापूर्वी सुद्धा त्या पोलीस स्टेशन हद्दीमध्ये केलेल्या गुन्ह्यांची कबुली दिली। एकूण त्यांच्याकडनं 6 गुन्हे चेन स्नॅचिंगचे विशेष करून, कारण रबाळेमध्ये चेन स्नॅचिंगचे गुन्ह्याचं जास्त मध्यंतरी वाढ झाली होती। तर अशा प्रकारे ही एक उत्कृष्ट कामगिरी सिनियर PI रबाळे आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली PSI वनवे आणि त्यांच्या टीमने फार कौतुकास्पद कामगिरी केलेली आहे। हे दोन्ही आरोपी हे रिक्षा चालक आहेत आणि एक जण रबाळे पोलीस स्टेशनच्या हद्दीतला राहणारा, एक जण MIDC रबाळे पोलीस स्टेशनच्या हद्दीतला आहे। आणि त्यांच्याकडे त्यांनी यापूर्वी सुद्धा काही गुन्हे केले आहेत काय, त्यांचे साथीदार कोण आहेत या बाबतीत सुद्धा आणि त्यांचा पूर्व रेकॉर्ड काय आहे याची आम्ही आता सविस्तर चौकशी करत आहोत। आप देख रहे हैं NMT न्यूज और आपको रखे सबसे आगे।